मुंबईचा विस्तार हे एक असं आव्हान आहे ज्याचं उत्तर शोधणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. पण कल्पना करा की या सगळ्याचं उत्तर एका रेल्वे लाईनमध्ये दडलेलं असेल तर. हो, हे खरंय. आज आपण बोलणार आहोत पनवेल कर्जत रेल्वे कॉरिडॉरबद्दल. हा फक्त एक प्रकल्प नाहीये, हा आहे तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीचा पाया. आणि तो केवळ वाहतूक नाही तर अख्ख्या शहराचं भविष्य बदलणार आहे. तर मग साहजिकच प्रश्न पडतो की एक साधी रेल्वे लाईन एका संपूर्ण नवीन शहराला जन्म देऊ शकते का? पनवेल कर्जत कॉरिडॉरच्या बाबतीत याचं उत्तर हो असं आहे. कारण हा फक्त रूळ आणि डब्यांचा खेळ नाहीये, ही आहे मुंबईच्या भविष्यात केलेली एक अत्यंत धोरणात्मक गुंतवणूक. चला आपण हेच समजून घेऊया की हे नेमकं कसं घडतंय. या विश्लेषणामध्ये आपण या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने उलगडणार आहोत. आपण सुरुवात करू मुंबईच्या विकासाच्या नव्या दिशेपासून. मग कनेक्टिव्हिटीची समस्या कशी सुटते ते पाहू, प्रकल्पाची सद्यस्थिती काय आहे, याने रिअल एस्टेटमध्ये काय क्रांती घडतेय, आणि सरतेशेवटी तिसऱ्या मुंबईची भव्य संकल्पना कशी साकार होत आहे हे समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया मुंबईच्या नव्या शहरी सीमेपासून. म्हणजे या विस्ताराची गरज नेमकी का आणि कुठून निर्माण झाली हे आधी समजून घेऊया. बरं, या सगळ्याच्या मुळाशी आहे कनेक्टिव्हिटीची एक मोठी अडचण. आजची परिस्थिती बघा, पनवेल आणि कर्जत या दोन महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये आहे फक्त एकच रेल्वे लाईन. आता विचार करा, याच एका ट्रॅकवरून आपल्या लोकल गाड्या पण धावतात आणि मालगाड्या पण. मग काय होणार? प्रचंड गर्दी, रोजचा उशीर, आणि यामुळे या संपूर्ण भागाचा विकासच अक्षरशः थांबला आहे. हा फरक अगदी स्पष्ट आहे नाही का? एका बाजूला आहे जुनी अडखळत चाललेली व्यवस्था आणि दुसऱ्या बाजूला दिसतंय एक नवीन वेगवान भविष्य. नवीन दुहेरी उपनगरी कॉरिडॉरमुळे काय होणार? प्रवास सोपा आणि वेगवान होईल, जास्त ट्रेन्स उपलब्ध असतील, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रदेशाची जी खरी आर्थिक ताकद आहे ती आता पूर्णपणे वापरता येईल. आता हा पनवेल कर्जत कॉरिडॉर काही अचानक आलेला प्रकल्प नाहीये. तो एका खूप मोठ्या योजनेचा भाग आहे. ही योजना आहे मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनची मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट 3 किंवा सोप्या भाषेत MUTP3. ह्या मोठ्या योजनेचा एकच मुख्य उद्देश आहे मुंबईच्या उपनगरीय रेल्वेचं जाळं अधिक सक्षम करणं, त्याची क्षमता वाढवणं आणि रोजची गर्दी कमी करणं. बरं, योजना तर चांगली आहे, पण मग जमिनीवर काय परिस्थिती आहे? या प्रकल्पाची प्रत्यक्ष प्रगती किती झाली आहे? चला ते पाहूया. सगळ्यात आधी आकड्यांवर नजर टाकूया. या प्रकल्पासाठी एकूण गुंतवणूक आहे तब्बल 2782 कोटी रुपये. हो, 2782 कोटी. हा आकडाच आपल्याला सांगतो की हा फक्त एक साधा रेल्वे मार्ग नाहीये, तर ही एक मोठी राष्ट्रीय स्तरावरची गुंतवणूक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि उत्साह वाढवणारी बातमी ही आहे की हा प्रकल्प आता जवळपास पूर्ण होत आलाय. तब्बल 85% काम पूर्ण झालं आहे आणि लक्ष्य आहे मार्च 2026 पर्यंत बांधकाम पूर्ण करण्याचं. म्हणजे आपण ज्या भविष्याबद्दल बोलतोय ते आता फार दूर नाहीये. अर्थात मार्च 2026 मध्ये बांधकाम पूर्ण झालं म्हणजे लगेच ट्रेन सुरू होणार नाही. त्यानंतर अत्यंत महत्त्वाच्या सुरक्षा चाचण्या होतील. रेल्वे मंत्रालयाकडून सगळ्या आवश्यक मंजुऱ्या घेतल्या जातील आणि हे सगळं झाल्यावरच हा मार्ग आपल्यासारख्या प्रवाशांसाठी खुला होईल, कारण सुरक्षितता सगळ्यात महत्त्वाची आहे. या प्रकल्पाची इंजिनिअरिंग कामगिरी तर खरंच वाखाणण्याजोगी आहे. जरा विचार करा, 3 मोठे बोगदे पूर्णपणे तयार आहेत. पनवेल आणि कर्जतमध्ये महत्त्वाचे रेल्वे फ्लायओव्हर जवळपास पूर्ण झाले आहेत. चिखले, मोहपे आणि चौक इथे अगदी नवीन स्टेशन्स उभी राहत आहेत. आणि सगळ्यात आधुनिक अशी सिग्नलिंग सिस्टमसुद्धा यशस्वीरित्या तपासली गेली आहे. पण थांबा, या प्रकल्पाची कहाणी फक्त रेल्वे रुळांपुरती मर्यादित नाहीये. याचा खरा आणि मोठा परिणाम दिसतोय तो जमिनीच्या किमतींवर, घरांच्या बाजारपेठेवर. थोडक्यात हा प्रकल्प या संपूर्ण प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेत एक मोठी क्रांती घडवून आणत आहे. एक साधं पण महत्त्वाचं सूत्र आहे. जिथे कनेक्टिव्हिटी सुधारते तेथे रिअल एस्टेटचे भाव वाढतात आणि शहराचा विकास होतो. हे अगदी खरं आहे आणि पनवेल कर्जत कॉरिडॉर याच सूत्राचे एक उत्तम उदाहरण बनत चाललं आहे. आणि हे फक्त सरकारचं स्वप्न नाहीये, खासगी क्षेत्राने तर यावर प्रचंड मोठा विश्वास दाखवला आहे. अदानी रिअल्टी, हिरानंदानी, वाधवा ग्रुप, गोदरेज प्रॉपर्टीज ही सगळी मोठी नावं इथे हजारो एकर जमिनीवर भव्य टाउनशिप्स उभारत आहेत. ही गुंतवणूक म्हणजे या भागाच्या भविष्यावर मारलेला एक मोठा शिक्का आहे. आता जरा हा फरक बघा. दक्षिण मुंबईत आज घराची किंमत साधारणपणे 75,000 रुपये प्रति स्क्वेअर फूट आहे आणि पनवेल कॉरिडॉरमध्ये फक्त 7,500 रुपये. म्हणजे तब्बल 10 पटींचा फरक. हाच फरक घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी एक सुवर्ण संधी आहे. आणि तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे?
त्यांच्या मते पुढच्या फक्त 3 ते 5 वर्षांत या भागातील घरांच्या किमती 20 ते 30% वाढू शकतात. ही वाढ म्हणजे पायाभूत सुविधांचा विकास किती फायदेशीर ठरू शकतो याचा थेट पुरावा आहे. आता आपण या सगळ्याच्या मागच्या मोठ्या चित्राकडे वळूया. या प्रकल्पाचं अंतिम ध्येय आहे तिसऱ्या मुंबईची निर्मिती. होय, हा फक्त एक रेल्वे मार्ग नाही, तर एका संपूर्ण नवीन आर्थिक क्षेत्राचा तो कणा आहे. एक गोष्ट अगदी स्पष्ट समजून घेऊया. ही रेल्वे लाईन म्हणजे फक्त एक वाहतुकीची सोय नाहीये. ही आहे तिसरी मुंबई नावाच्या भारताच्या एका अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेची मुख्य जीवनवाहिनी. या जीवनवाहिनीशिवाय ही भव्य योजना प्रत्यक्षात येणं जवळजवळ अशक्य आहे. आणि गंमत म्हणजे हा कॉरिडॉर एकटा नाहीये. त्याच्या सोबतीला आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंक. हे तिघे मिळून एक शक्तिशाली इकॉनॉमिक ट्रायंगल म्हणजेच आर्थिक त्रिकोण तयार करत आहेत. हे एक असं इकोसिस्टम आहे जिथे रेल्वे, हवाई आणि रस्ते वाहतूक एकमेकांना पूरक ठरत आहेत आणि विकासाला प्रचंड गती देत आहेत. या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एक विधान खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणतात की आपण जी तिसरी मुंबई तयार करत आहोत त्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येते आहे. आंतरराष्ट्रीय फंड्स भारताकडे गुंतवणुकीसाठी एक महत्त्वाचं ठिकाण म्हणून पाहत आहेत. यावरून या योजनेचं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्व आपल्या लक्षात येतं. तर मग या सगळ्या माहितीचा सार काय? याचा दीर्घकालीन परिणाम काय असेल? एक गोष्ट तर स्पष्ट आहे. ही कहाणी फक्त एका रेल्वे लाईनची नाही, तर एका संपूर्ण प्रदेशाच्या कायापालटाची आहे. या संपूर्ण परिवर्तनाची प्रक्रिया आपण 4 सोप्या पायऱ्यांमध्ये मांडू शकतो. पहिली पायरी, कनेक्टिव्हिटी सुधारून वाहतुकीची मुख्य अडचण दूर करणे. दुसरी पायरी, या सुधारणेमुळे मोठी गुंतवणूक आकर्षित करणे. तिसरी पायरी, या गुंतवणुकीतून नवीन निवासी आणि व्यावसायिक केंद्र उभी करणं. आणि चौथी, अंतिम पायरी, या सगळ्यातून तिसऱ्या मुंबईचा कणा असलेला एक नवीन आर्थिक केंद्र तयार करणं. आणि या सगळ्या बदलाचा फायदा नक्की कोणाला होणार आहे? याचं उत्तर सोपं आहे, सर्वांना. रोजच्या प्रवाशांपासून ते मोठ्या गुंतवणूकदारांपर्यंत, छोट्या स्थानिक व्यावसायिकांपासून ते मोठ्या उद्योगांपर्यंत आणि स्वतःच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकाला याचा फायदा होणार आहे. हे खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक विकासाचं एक मॉडेल आहे. आणि हेच आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नासमोर आणून उभं करतं. पायाभूत सुविधांच्या विकासाचं हे एकात्मिक मॉडेल, जिथे वाहतूक आणि शहराचं नियोजन हातात हात घालून चालतं, हेच मॉडेल भारताच्या इतर वाढत्या शहरांसाठी भविष्याचा एक नवीन ब्लूप्रिंट ठरू शकतं का, यावर विचार करणं खूप गरजेचं आहे.